हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पदार्थ विज्ञानचं सिरीजमध्ये आपण जी पदार्थ विज्ञान पेपर वनची सिरीज आहे त्यामध्ये आपण आयुर्वेद निरूपण, दर्शन निरूपण आणि पदार्थ निरूपण हा टॉपिक बघितला. हे तिन्ही टॉपिक मिळून आपल्याला 25 मार्काचं वेटेज आहे. आता नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत द्रव्य विज्ञान. द्रव्य विज्ञानमध्ये आपल्याला टोटल 18 मार्काचं वेटेज आहे. द्रव्य विज्ञानमध्ये आपल्याला एक ACQ विचारला जातो, एक LAQ विचारला जातो, 3 MCQ विचारला जातात. ज्याचा टोटल आपल्याला 18 मार्काचा सिलेबस आहे पेपर वनचा द्रव्य विज्ञान अध्याय. याच्यामध्ये आपल्याला एक ACQ विचारतो आणि एक LAQमध्ये आपल्याला कोणता पण एक महाभूत विचारू शकतात. 2 वर्ष झाले आपल्याला आकाश महाभूत विचारलेला आहे आणि प्री-IQ पृथ्वी महाभूतसुद्धा आपल्याला विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर आता कोणता पण आता आपल्याला एक तर हे दोन तर विचार आता दोन आधी विचारले म्हणून आपल्याला आकाश आणि पृथ्वी तर करायचे. त्यासोबत आता आपल्याला बाकीचे पण आता कसे लक्षात ठेवायचे. आता पंचमहाभूत तर सर्वांना वाटते की बा एवढं कोण लक्षात ठेवल, कसं लक्षात ठेवल. पण एक पॅटर्न आहे. तुम्ही मी ज्या पॅटर्न सांगतो त्या पॅटर्न जर का लिहिलं, त्या पॅटर्न जर का प्रेझेंट केलं, तुम्हाला 5च्या 5 महाभूत तुम्हाला एक लक्षात पण राहतील. जसं आपण अष्टांग हृदयामध्ये जसं ऋतुचर्या बघितलं होतं, त्यात कसे 6 ऋतू होते. ते 6 ऋतू आपण कसे लक्षात ठेवले होते, एकदम सिंपल वेने आपण पॅटर्न लक्षात घेतला होता आणि तर त्याच पॅटर्न आपण स्टडी केला होता. तर तसंच महाभूतमध्ये पण पॅटर्न आहे. व्यवस्थित पॉईंटशीर लिहिलं, व्यवस्थित प्रेझेंटेशन केलं तर महाभूत व्यवस्थित तुम्हाला कंटेंट पण व्यवस्थित लिहिता येते आणि हे पण करता येते. तर ठीक आहे. तर पहिल्यांदा द्रव्य विज्ञानियम. तर द्रव्य विज्ञान या अध्यायामध्ये द्रव्य विज्ञान या टॉपिक आहे कशाचा, पदार्थ पेपर वनचा. तर याच्या पहिल्यांदा इंट्रोडक्शन पार्ट आहे. हा आहे इंट्रोडक्शन पार्ट. तर हा इंट्रोडक्शन पार्ट इथपर्यंत तुम्हाला कोणत्या पण क्वेश्चनमध्ये टाकायचंच आहे. इथपर्यंत कुठं टाकायचं तुम्हाला, ACQ असो का LAQ असो. जर का LAQ असला तर तुम्हाला हे पण गोष्ट टाकणं अपेक्षित आहे. वर्गीकरण द्रव्य, जर का तुम्हाला द्रव्य विचारलं तर द्रव्याचं वर्गीकरण एक तर पेपरमध्ये क्वेश्चनमध्ये पण देतात की त्याचे द्रव्य लक्षण, व्याख्या, द्रव्य संख्या आणि त्याचं वर्गीकरण करून मग एखादा द्रव्य विचारू शकतात किंवा डायरेक्ट महाभूत विचारू शकतात. ठीक आहे. तर महाभूत डायरेक्ट विचारू का हे सर्व एक्सप्लेन करून विचारू. महाभूत विचारला, LAQसाठी इंट्रोडक्शन लिहायचं. इंट्रोडक्शन महत्त्वाचं आहे. ठीक आहे. फक्त महाभूत लिहिसाल तर मार्क व्यवस्थित भेटणार नाहीत. हे इंट्रोडक्शन लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हे कोणी सांगणार नाही, पण मी सांगत आहे तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला फक्त टॉपिकच नाही समजवते, त्याच्यातून मॅक्सिमम आउटपुट. आता तुम्हाला माहिती आहे एक LAQ फिक्स आहे, एक ACQ फिक्स आहे. तर 18 मार्क फिक्स आहेत ना एका टॉपिकवर. हे जर का व्यवस्थित केलं, जसं आपण ते पहिले जे 3 टॉपिक येतं, दर्शन आणि आयुर्वेद निरूपण आणि पदार्थ निरूपण आले, 25 मार्क फिक्स झाले ना ते टॉपिकमध्ये. आता या नेक्स्ट टॉपिकमध्ये आपल्या 18 मार्क फिक्स होतील. 18 मार्क आपल्या हातात येतं. व्यवस्थित जर का स्टडी केला तर 18पैकी आपण नाही म्हणता 15 मार्क, 14 मार्क, 13 मार्क एवढे तर घेऊ शकतो आपण. एवढे तर सिम्पली घेऊ शकतो. आणि बाकी आपल्याला काय टोटल LAQमधून आणि ACQमधून आपल्याला मार्क किती, पासिंगसाठी 50च मार्क लागतात ना पासिंगसाठी. तर पासिंग सोपे. आणि असं नाही की 50 मार्क आपल्याला पेपर वनमध्ये. आता तुम्ही जर का पेपर वन स्कोरिंग राहते, ज्याला पेपर वन जमते किंवा ज्याला प्रमाण वगैरे जमतात, तर त्यांनी प्रमाणाचा अभ्यास चांगला करा ना. तर म्हणजे तुम्ही दोन्ही पेपर मिळून आपल्याला 100 मार्क काढायचे. तर ज्याचा पेपर वन चांगला आहे त्याने पेपर वनवर जास्त फोकस करा. जे तुम्हाला टॉपिक समजते त्याच्यातून जास्त स्कोअर काढा. म्हणजे तुमचा पेपर 2 म्हणजे थोडासा खराब जरी गेला तरी तुम्ही बॅलन्स होऊन जाईल काम. ठीक आहे. तर जे येते त्याच्यात मॅक्सिमम आउटपुट काढायचा प्रयत्न करा ना. ठीक आहे. तर आता बघू आपण. तर पहिल्यांदा ते द्रव्य विज्ञानची निरुक्ती काय, द्रुगतव या धातूपासून यत प्रत्यय लागून द्रव्य हा शब्द बनला आहे. निरुक्ती लिहायची. द्रुगतव या धातूपासून यत प्रत्यय लागून द्रव्य शब्द बनला आहे. जो परिणामाला किंवा संयोग विभागाला प्राप्त होतो त्याला काय म्हणतात, द्रव्य. जो परिणामाला किंवा संयोग विभागाला प्राप्त होतो त्याला काय म्हणतात, द्रव्य म्हणतात. द्रव्याचे लक्षण काय, क्रिया गुणवतम समवायी कारणम इति द्रव्य लक्षणम. तर हे पाठ करायचा आहे, म्हणजे आहेच. जो क्रियायुक्त, गुणयुक्त आणि व समवायी कारणाने युक्त आहे त्याला काय म्हणतात, द्रव्य असे म्हणतात. द्रव्य संख्या किती, तर 9 आहे. द्रव्य संख्या 9 आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आत्मा, मन, काल आणि दिशा हे 9 पदार्थ येतं. याच्यातमध्ये हे द्रव्य संख्या जी आहे, हे जे द्रव्य येतं हे 2 मध्ये डिवाईड होतात. एक येते मूर्त द्रव्य आणि एक येते अमूर्त द्रव्य. ठीक आहे. तर मूर्त द्रव्यामध्ये ते पृथ्वी, आप, तेज, वायू आणि मन. ठीक आहे, मन येते. आणि अमूर्त द्रव्यामध्ये आत्मा, आकाश, काल व दिशा. आत्मा, आकाश, काल व दिशा. ठीक आहे. नंतर येते द्रव्य वर्गीकरण, कारण द्रव्य आणि कार्यद्रव्य. हे आपण याच्यात पण बघितलेलं. हे आपण
काय म्हणतात आपण दीर्घजीवित अध्यायामध्ये पण आपल्याला द्रव्याचं वर्गीकरण, द्रव्य गुण सर्व आलेलं आहे. ठीक आहे, ते तिथं पण हे करायचं आणि इथं पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर याचे कारण द्रव्य की तिथं कारण द्रव्य असतात नित्य आणि कारण द्रव्य नित्य राहतात, कार्यद्रव्य काय राहतात अनित्य राहतात. ठीक आहे. कारण द्रव्य कोणते, तर कारण द्रव्य तर मूर्त 5 आणि अमूर्त 4. मूर्त 5 अमूर्त 4. मूर्तमध्ये काय येतात पृथ्वी, जल, तेज, वायू, मन आणि अमूर्तमध्ये काय येतात काल, दिशा, आत्मा आणि आकाश. ठीक आहे. नंतर इथे कार्यद्रव्य अनित्य राहतात. याच्यात 2 प्रकार पडतात, सेंद्रिय आणि निरिंद्रिय. सेंद्रिय म्हणजे चेतन आणि निरिंद्रिय म्हणजे अचेतन. सेंद्रियमध्ये पण 2 करतात, अंतश्चेतन आणि बहिरंतश्चेतन. ठीक आहे. यालाच काय म्हणतात औद्भिद किंवा जंगम म्हणतात. ठीक आहे. याच्यात कोणत्या राहतात, औद्भिदमध्ये काय राहतात वनस्पती, वानस्पत्य, विरुद्ध आणि औषध. ठीक आहे. नंतर इथे बहिर्चेतन म्हणजे काय, ते जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्बीज. ठीक आहे. नंतर निरिंद्रिय खनिज आणि कृत्रिम. ठीक आहे. नंतर इथे सेकंड याच्यात इथे टॉपिक येते पंचमहाभूत. आपल्याला पंचमहाभूत विचारतात, तर पंचमहाभूताचं पहिल्यांदा काय लिहायची, निरुक्ती. आता हे पंचमहाभूतबद्दल आपण पहिल्यांदा पंचमहाभूताचे जनरल इंट्रोडक्शन म्हणजे 5 महाभूतासाठी काय इंट्रोडक्शन आहे, जनरल इंट्रोडक्शन ते बघत आहे. ठीक आहे. तर हे तर लिहायचंच, पण तुम्ही नाही का हे द्रव्य, तुम्हाला द्रव्याबद्दल काही जरी द्रव्याबद्दल जर का ACQ विचारलं, तर ACQमध्ये तुम्ही एवढा टॉपिक टाकू शकता, एवढा टॉपिक तुम्ही आरामात टाकू शकता. इथपर्यंत तर तुम्ही कुठं पण टाकू शकता. ठीक आहे. नंतर तुम्ही हे पण टाकलं तर काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित इम्प्रेशन वाढते. एवढं इंट्रोडक्शन टाकायचं, मग जो प्रश्न विचारला याच्यावर एक ACQ पण विचारू शकतो तुम्हाला, की द्रव्याचे निवृत्ती, द्रव्य लक्षण, द्रव्य संख्या, वर्गीकरण लिहा. हा ACQ पण बनवून जातो. ठीक आहे. तर कसं विचारू, आपल्याला फिरून विचारू, कसं विचारू, आपल्याला लिहिता आलं पाहिजे. नंतर ते पंचमहाभूत. भूसत्तायाम या धातूला त प्रत्यय लागून काय बनलेला आहे, भूत शब्द बनलेला आहे. नंतर परिभाषा काय, ज्यांचा विशेष गुण बाह्य ज्ञानेंद्रियांना अनुभवता येतो त्यांना काय म्हणतात, भूत म्हणतात. ज्यांचा विशेष गुण बाह्य जे ज्ञानेंद्रिय येतं त्यांना अनुभवता येतं त्यांना काय म्हणतात, भूत म्हणतात. सर्व व्याप्त आहे म्हणून याला काय म्हणतात, महत हे विशेषण लागलेलं म्हणून लावून महाभूत नाव प्रचारात आले. म्हणजे काय, हा सर्व व्याप्त आहे म्हणून काय याला महत विशेषण लागले आणि त्याला महाभूत नाव प्रचारात आले. नंतर ते पंचमहाभूताचे नैसर्गिक विशेष गुण, नैसर्गिक किंवा विशेष गुण. पंचमहाभूताचे नैसर्गिक किंवा विशेष गुण काय, तर नैसर्गिक गुणालाच विशेष गुण म्हणतात. ठीक आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे क्रमशः आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी या महाभूताचे काय तर नैसर्गिक गुण किंवा विशेष गुण येतं. या गुणांना विशेष गुण सुद्धा म्हणतात. ठीक आहे. नंतर इथे उत्पत्ती काय, सांख्य किंवा न्याय दर्शनानुसार ईश्वरांची प्रेरणा आवश्यक आहे. सांख्य किंवा न्याय दर्शनानुसार काय, तर ईश्वराची प्रेरणा आवश्यक आहे. ठीक आहे. नंतर इथे चरक व सुश्रुतांनी देखील हेच मानले येतं. तर हे जे सुश्रुत उत्पत्ती कर्म आहे, तर आपण लिहायचं की काय, सांख्य व न्यायदर्शनानुसार काय, प्रकृती प्लस पुरुष याचं हे मिळून बनते महत्पासून बनते अहंकारपासून बनते सत्व, रजतम, तीन गुण बनतात. नंतर रज आणि तमपासून बनते पंचतन्मात्रा आणि नंतर पंचतंत्रापासून पंचमहाभूत आणि पंचभूत बनते. नंतर त्याच्यापासून पंचमहाभूताची निवृत्ती होते. ठीक आहे. नंतर इथे न्याय किंवा वैशेषिक दर्शनानुसार, कशानुसार, न्याय किंवा वैशेषिक दर्शनानुसार यासाठी परमाणुवाद सांगितलेला आहे. न्याय आणि वैशेषिक दर्शनांना काय सांगितलेलं आहे, परमाणुवाद सांगितलेला आहे. म्हणजेच काय म्हणतात त्याला, परमाणुवाद सांगितलेलं आहे. यासाठी परमाणुवाद सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, 4 महाभूतांचे म्हणजे काय, पृथ्वी, आप, तेज व वायू याचे परमाणु याला कारणीभूत असतात. कशाला, जे सृष्टी उत्पत्ती क्रम आहे त्याला. नंतर पृथ्वी परमाणूपासूनच पृथ्वी अशा क्रमाने 4 महाभूतापासून चार महाभूत उत्पन्न होतात. आकाश महाभूत अमूर्त असल्याने परमाणू नसतात, त्याला काय म्हणतात, उत्पत्ती व विनाश नाही. जे आकाश आहे त्याला काय मानलेलं आहे, अमूर्त मानलेलं. कोण मानलेलं आहे, न्याय आणि वैशेषिक कारणाने. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं, हे इम्पॉर्टंट आहे. आपल्याला इथं परमाणुवाद समजलं आहे, परमाणुवाद. आणि आपल्याला कार्यकारण सिद्धांतामध्ये कार्य आणि कारण हेच आहे, कार्यकारण सिद्धांत हेच इथंच. कार्यकारण सिद्धांतामध्ये जेव्हा पेपर 2चा जो कार्यकारण सिद्धांत आहे तो हाच आहे कार्यकारण सिद्धांत. त्यात आपल्याला वाद दिलेले होतं की काय, कशानं सृष्टी, कार्यकारण म्हणजे काय, सर्वांनी सृष्टी उत्पत्ती क्रमबद्दल आपली टिप्पणी केलेली आहे, ज्यात वेगवेगळे वाद सांगितलेले तर प्रत्येक दर्शनानं वेगवेगळे वाद सांगितलेले तर ते वाद आपल्याला बघायचे. जसं परमाणुवाद काय म्हणतो की बा जे 4 महाभूत येतं ते त्यांच्याच परमाणूपासून बनतात. ते पृथ्वी, आप, तेज, वायू यांच्या परमाणूपासून पृथ्वी परमाणूपासून पृथ्वी महाभूत बनलेला आहे. असंच आपपासून आप महाभूत, तेजपासून तेज महाभूत, वायूपासून वायू महाभूत हे 4 महाभूत उत्पन्न झाले. आणि आकाश जे महाभूत आहे ते अमूर्त आहे म्हणून ते काय, त्याला उत्पत्ती पण नाही आणि विनाश पण नाही. हे कोण सांगितलेलं, न्याय आणि वैशेषिक कारणाने. वेदांत दर्शन किंवा आयुर्वेदानुसार किंवा वेदांत दर्शनानुसार. ठीक आहे. आपलं काय,
आपलं काय जो महाभूत उत्पन्न होतो तो महाभूताचा सूक्ष्म भाग, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे आपल्याला लिहायचं तर आपलं सर्व, पण हे लक्षात ठेवा. आयुर्वेदानं काय मानलेलं आहे, जो महाभूत उत्पन्न होतो तो महाभूताचा सूक्ष्म भाग म्हणजे तन्मात्रा, सूक्ष्म भाग जो राहते त्याला तन्मात्रा म्हणतात, त्याचा अर्धा भाग. आणि उर्वरित जे 4 सूक्ष्म भूतांचा काय करायचं, प्रत्येकी एक अष्टमांश किंवा 1/8 याला काय म्हणतात, एक अष्टमांश भाग मिळून काय होतो, तो स्थूल महाभूत तयार होतो. तो महाभूत तयार होतो म्हणजे कोणता जरी महाभूत असला तर त्याची जी तन्मात्रा आहे, समजा आकाशचं काय शब्द तन्मात्रा आहे, शब्द तन्मात्रा, तर शब्द तन्मात्राचा काय हाफ पार्ट, आणि नंतर बाकीचे जे चार पार्ट येतात, बाकीचे चार तन्मात्रा येतात त्यांचे काय त्याचे एक अष्टमांश भाग म्हणजे स्पर्श रूप रसगंध, शब्द स्पर्श रूप रसगंध, शब्दाचा जो महाभूत बनायचा त्याचा अर्धा पार्ट, तर ते आकाश महाभूत. सेम तसंच शब्दाचं इथं तुम्ही स्पर्श लिहा, बाकी शब्द रूप रस इथं लिहा, म्हणजे काय होऊन जाईल, तुमचं होऊन जाईल आकाशचं होऊन जाईल हे, नंतर होईल आकाश वायू महाभूत होईल. ठीक आहे, तर अशाच प्रकारे तुम्ही लिहू शकता वेदांत आणि आयुर्वेद दर्शनानुसार. म्हणजे तुम्हाला प्रत्येक महाभूतामध्ये हेच तर गोष्टी करायच्या, बाकी हेच लिहायचं नाही, दर्शनानुसार हेच लिहायचं नाही, आणि हेच लिहायचं फक्त इथं पंचमहाभूताच्या जागी तो स्पेसिफिक महाभूत येईल, की जसं समजा तर रजंतम, हे तर सारखंच राहील ना, सगळीकडे सारखंच राहील. हे एक पॅटर्न समजा, जे पंचमहाभूत सांगितलेलं तर ते एक पॅटर्न आहे, की पहिल्यांदा निरुक्ती लिहायची, नंतर परिभाषा लिहायची, नंतर त्याचे विशेष गुण लिहायचे, नंतर त्याचा उत्पत्ती लिहायचा, नंतर त्याचा आपल्याला उत्पत्तीक्रममध्ये 2-3 नुसार लिहायचं, आपल्याला कोणानुसार लिहायचं, सांख्य न्याय दर्शनानुसार लिहायचं. ठीक आहे, आणि सुश्रुत आणि चरकांनी पण हेच मानलेलं, सुश्रुत चरकांनी हे मानलेलं आहे. ठीक आहे, मत पुरुष अहंकार पंचतन्मात्रा, नंतर न्याय वैशेषिक दर्शनानुसार लिहायचं, नंतर वेदांत दर्शनानुसार लिहायचं, वेदांत आयुर्वेदानुसार हे लिहायचं. ठीक आहे, नंतर ते चार वाक दर्शनाचं काय म्हणते, चार वाक दर्शनांनी स्वभाववाद सिद्धांतानुसार निसर्गतः, त्यांनी चार वाक दर्शनांनी कोणता वाद मानला, स्वभाववादचं म्हणणं काय, निसर्गतः म्हणजे नॅचरलीच पृथ्वी जल तेज व वायू हे 4 महाभूतांची उत्पत्ती होते, आणि या 4 भूतांनाच अंतिम सत्य मानलेले, त्यांनी यांनाच अंतिम सत्य मानलेले, हे कोण मानलेले, चार वाक दर्शनानुसार. ठीक आहे, नंतर इथे व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांत इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांत डायरेक्ट आपल्याला एक्सप्लेन करा म्हणून पण येऊ शकतो. फक्त हे सिद्धांत म्हणते काय, नाव जरी आठवण तिकडं असलं तरी त्याचं नाव एकदम, त्याचा अर्थ सिंपल आहे. आयुर्वेदाने पंचमहाभूताची उत्पत्ती 5 महाभूतांच्या तन्मात्रेच्या संमिश्रणाने झाल्याचे मानलेलं आहे. जो महाभूत उत्पन्न होतो त्या महाभूताचा तन्मात्रेचा अर्धा भाग व इतर 4 तन्मात्रेचा प्रत्येकी एक अष्टमांश भाग मिळून तो महाभूत उत्पन्न होतो, त्यालाच काय म्हणतात, व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांत. हा जो उत्पत्तीक्रम आहे ना, तो सांगितलेला आहे. फक्त जो महाभूत आहे त्याचा सूक्ष्म भाग, त्याचा तन्मात्रा, सूक्ष्म भागाला काय म्हणतात तन्मात्रा, त्याचा अर्धा भाग, आणि उर्वरित जे 4 सूक्ष्म उर्वरित 4 तन्मात्रा त्यांचा एक अष्टमांश भाग मिळून काय बनतो, तो महाभूत बनतो. ठीक आहे, तर तेच कोण सांगते, व्यपदेशस्तु भूयसा, हे व्यपदेशस्तु भूयसा सिद्धांत. ठीक आहे, महाभूतांचा परस्पर अनुप्रवेश यालाच काय म्हणतात, अन्योन्य अनुप्रवेश. ठीक आहे, थोडंसं प्रोनाउन्स करायला अवघड आहे, पण अन्योन्य अनुप्रवेश. ठीक आहे, आकाशापासून पृथ्वी द्रव्यापर्यंत आकाश, वायू, आप, तेज आणि वायू, हे 5 जे महाभूत येतं, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी. ठीक आहे, पृथ्वीपर्यंत प्रत्येक महाभूतात एक गुणांची क्रमशः वाढ होत गेलेली आहे. हे काय सांगते, परस्पर अनुप्रवेश. ठीक आहे, हे लक्षात घ्या कसं बनलेलं आहे. ठीक आहे, आकाशाचा फक्त एकच गुण करतो, तर पृथ्वीचे 5ही गुण करतात. काय, आकाशामध्ये फक्त केवळ शब्द गुण राहतो, वायूमध्ये काय राहतं, शब्द स्पर्श राहतो. ठीक आहे, आणि तेजमध्ये काय राहतं, शब्द स्पर्श रूप, नंतर आपमध्ये काय राहतं, शब्द स्पर्श रूप रस, पृथ्वीपासून काय राहते, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 5 राहतात. याला काय म्हणतात, अन्य अनुप्रवेश. याला काय म्हणतात, अन्य अनुप्रवेश सुद्धा म्हणतात. ठीक आहे, नंतर इथे महाभूत व त्रिगुण संबंध, जे महाभूत येतं, पंचमहाभूत येतं, आणि हे 3 गुण येतं. 3 गुण कोणते, सत्व रज तम. तर यामध्ये राहते आकाश महाभूत सत्वप्रधान, वायू महाभूत रजप्रधान, अग्नी सत्व रजप्रधान, जल सत्वांतम. ठीक आहे, काय, सत्व रज आणि तम. ठीक आहे, पहिल्यांदा काय, आकाश, पहिला महाभूत आकाश सत्वप्रधान,
नंतर येते रजप्रधान, रजप्रधान कोण? वायू. नंतर जे अग्नी आहे, अग्नी काय? सत्व रज मिळून होते अग्नी, आणि सत्व रज आणि तम मिळून होते सत्व आणि तम मिळून काय होते? जल. सत्व आणि तम मिळून होते जल. आणि तमप्रधान काय? तमप्रधान आहे पृथ्वी, तमप्रधान आहे पृथ्वी. ठीक आहे, हे झालं. नंतर येते इंद्रिय तुल्य योनित्व. इंद्रिय तुल्य योनित्व, ज्या महाभूतात ज्या तन्मात्रेचा प्रमुख भाग असतो तो त्या तन्मात्रेचा गुण असतो व त्या महाभूताचा विशेष गुण त्या महाभूताचे वैशिष्ट्य जाणणाऱ्या इंद्रियाने समजतो. यालाच काय म्हणतात? इंद्रिय योनित्व किंवा इंद्रिय पंचपंचक चरक मते म्हणतात. ठीक आहे, तर इंद्रिय पंचपंचक आपल्याला सगळ्या जागेवर येणारे, तर हे कशात आलेले? आपल्याला पदार्थामध्ये आलेले आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नंतर इथे महाभूत, पंचमहाभूत, हे आपल्याला पेपर 2 मध्ये पण येईल. ठीक आहे, महाभूत काय? आकाश, वायू, अग्नी, वायू, पृथ्वी. तन्मात्रा काय? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ज्ञानेंद्रिय कोणती? तर श्रोतेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, रसनेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय. इंद्रिय अधिष्ठान कशात आहे? त्वक, कर्ण, त्वक, नेत्र, जिव्हा, नासा. नंतर बुद्धी जाणवण्याचा गुण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ठीक आहे, हे पाठ करायचं. याला काय म्हणतात? इंद्र पंचपंचक असेही म्हणतात. चरकमध्ये महाभूत ही त्याच्या तन्मात्रेपासून बनला आहे व आणि या महाभूताचे ज्ञान हे त्या महाभूताच्या ज्ञान होणाऱ्या इंद्रियाद्वारा आपल्याला होते आणि त्यामुळे आपल्या बुद्धीला एका विशेष गुणाचे ज्ञान प्राप्त होते. ठीक आहे, हे झालं आपलं पंचमहाभूताचं जनरल इंट्रोडक्शन. आता आपण बघणार आहोत आकाश महाभूत. ठीक आहे, तर महाभूताचं आपल्याला पहिल्यांदा एक पॅटर्न लक्षात घ्या. ठीक आहे, तर जे आपण पंचमहाभूत बघितलं त्यात आपण त्याचा व्याख्या वगैरे बघितली, निरुक्ती वगैरे बघितली, नंतर त्याचं लक्षण बघितलं, नंतर त्याची उत्पत्ती बघितली, नंतर आपण त्याचे निर्माण कसं झालं ते बघितलं, आणि त्याच्यानंतर आपण हे बघणार आहोत, नंतर त्याचे महाभूताचे गुण बघणार आहोत. ठीक आहे, आता पहिल्यांदा बघू. तर आकाश महाभूत काय होते? शब्दत्व या जातीची संवाद संबंधाने राहणारा काय म्हणतात? द्रव्याला आकाश महाभूत म्हणतात. शब्दत्व या जातीची संवाद संबंधाने. तसं शब्दत्व झालं तर आकाशचा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे काय? तर 5 गुण येतं. तर शब्दत्व या जातीची संबंध असणार, जातीची संवाद संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला आकाश महाभूत म्हणतात. नंतर स्पर्शत्व या जातीची संवाद संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला हे म्हणतात आकाश वायू महाभूत. नंतर रूपत्व या जातीशी संवाद संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला तेज महाभूत म्हणतात. नंतर जे रसत्व या जातीशी संवाद संबंधाने राहतात त्याला आप महाभूत म्हणतात. आणि जे गंधत्व या जातीची संवाद संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला काय म्हणतात? आपल्याला म्हणतात याला द्रव्य पाहते, तर याला काय म्हणतात? हे पृथ्वी महाभूत म्हणतात. ठीक आहे, तर सिंपल झालं. पॅटर्न समजलं तुम्हाला. व्याख्या समजली. व्याख्या काय? तर व्याख्या ही लिहायची. ठीक आहे, नंतर लक्षण काय? लक्षण लिहायचं. आकाश हे एक विभू व्यापक व नित्य आहे. आकाश हे नित्य आहे. ठीक आहे, सर्व मूर्त द्रव्याशी संयोग होणे याला काय म्हणतात? विभू म्हणतात. सर्व मूर्त द्रव्याशी संयोग होणे याला काय म्हणतात? विभू म्हणतात. आकाशाचा संबंध न ठेवता एकही वस्तू राहू शकत नाही. हे स्पेशल पॉईंट आहे. हे प्रत्येक याचा तुम्हाला स्पेशल पॉईंट लक्षात ठेवावा लागणार आहे. पण बाकी तर व्याख्या तर तुम्हाला सर्वांची सारखी व्याख्या तर लिहिता येते तुम्हाला प्रत्येक महाभूताची. नंतर येते लक्षण तुम्ही सांगू शकता. याचे थोडेफार तर काही ना काही पण आतला एवढं आकाश महाभूत, वायू महाभूत आहे, याच्याबद्दल तुम्ही काही लक्षण नाही लिहू शकतात. वेळेवर तुम्हाला आठवलं जर नाही तरी तुम्ही मनानं पण लिहू शकता. ठीक आहे, नंतर येते आकाश महाभूताची उत्पत्ती कशी होते? तर पहिल्यांदा याचं सांख्यान्यायानुसार हे प्रत्येक महाभूतामध्ये फॉलो होईल. ठीक आहे, तर आता मी पहिल्या याच्यात एक्सप्लेन करून सांगायलो. बाकीचे जे महाभूत आहेत तर मी फास्टमध्ये घेईल. ठीक आहे, नंतर इथे प्रकृती प्लस पुरुषमधून महतलाच बुद्धी म्हणतात. महत्पासून अहंकार बनते. नंतर 3 गुण म्हणतात सत्व, रज, तम. नंतर रज आणि तमापासून काय म्हणते? शब्द तन्मात्रा. ठीक आहे, शब्द तन्मात्रा. नंतर इथे शब्दानंतर तसंच इथं जर का समजा दुसरा महाभूत शब्द तन्मात्रापासून काय म्हणल? आकाशभूत बनल आणि त्या आकाशभूतपासून आकाश महाभूत बनल. आकाश तन्मात्रा, नंतर त्याच्यापासून भूत बनते, नंतर त्याच्यापासून बनते महाभूत. ठीक आहे, तर सत्व रज आणि तमपासून काय म्हणते? रज आणि तमपासून शब्द तन्मात्रापासून पंचतन्मात्रा रज आणि तमपासून बनतात. ठीक आहे, नंतर तन्मात्रापासून काय म्हणते? आकाश महाभूत. ठीक आहे, हे कशानुसार आहे? सांख्य न्यायदर्शनानुसार. तेच जर का इथं जर का तुम्ही शब्द स्पर्श तन्मात्रा लिहिलं तर इथे वायू महाभूत येईल. ठीक आहे, नंतर इथे आयुर्वेद वेदांत दर्शनानुसार. आयुर्वेद आणि वेदांत दर्शनानुसार काय आहे? शब्द तन्मात्रेचा अर्धभाग
तर आता तेच शब्द तन्मात्राचा फक्त शब्द बदलते. इथं शब्द येईल जर का तुम्ही हे लिहित असाल काय म्हणतात वायू महाभूत लिहिसाल तर तिथं स्पर्श येईल. जर का तुम्ही तेच शब्द इथं फक्त शब्द बदलेल. ठीक आहे. तन्मात्रेचा अर्धभाग इतर तन्मात्रेचा प्रत्येक एक अगोष्ट भाग मिळून त्याच्या संयोगातून काय बनते, त्याच्या संयोगातून इथं हे दोन फक्त, बाकीचं सर्व सेम राहील, फक्त हे दोन जागा बदलतील. इथं शब्द इथं आकाश होईल, इथं नंतर स्पर्श इथं शब्द रूपचं काही रूपचं इथं वायू येईल. नंतर शब्द स्पर्श शब्द स्पर्शचं येईल वायू. नंतर इथे रूपचं इथे तेज महाभूत. नंतर रसचं येईल आपलं रस येईल आप महाभूत किंवा जल महाभूत. नंतर इथे गंध किंवा हे पृथ्वी महाभूत. तर समजलं, हे सेम आहे. बाकी इथं पण सेम आहे, फक्त इथं सेम, इथं ह्या दोन शब्द बदलतील सेम याच्या प्रकारे. ठीक आहे. तर काही डिफरन्स आहे का? नाही. नंतर इथे वैशेषिक न्यायदर्शनानुसार आकाश हे अमूर्त द्रव्य आहे. आकाश काय अमूर्त द्रव्य आहे आणि परमाणूंनी बनलेले नाही. ते अनादी अनंत विभू एक नित्य महाभूत आहे. हे काय परमाणुवाद सांगत आहे. हे काय वैशेषिक न्यायदर्शन काय परमाणुवादनुसार सांगायचं. ठीक आहे. आणि बाकीचा परमाणुवाद काय म्हणते की जे महाभूत आहे ते त्याच महाभूताच्या तन्मात्रेपासून बनलेलं आहे. ठीक आहे. सूक्ष्म भागापासून बनलेलं आहे. ठीक आहे. आकाश महाभूताचे गुण काय? विशेष गुण. आता हेच गुण तुम्हाला प्रत्येकाचे इथं आकाशचं काय होईल, आकाशचं नंतर वायू होईल, नंतर हे होईल तेज होईल, नंतर आप होईल, नंतर पृथ्वी होईल. इथंच बदल होईल. ठीक आहे. याचे गुण काय तर पॅटर्न हेच राहील. व्याख्या, लक्षण, महाभूताची उत्पत्ती, नंतर त्याचं सांख्य न्यायदर्शनानुसार, आयुर्वेद वेदांत दर्शनानुसार, वैशेषिक न्यायदर्शनानुसार, नंतर आकाश महाभूताचे, नंतर इथे गुण तर महाभूताचे गुण. ठीक आहे. विशेष गुण काय, हे पण सिक्वेन्स येईल. विशेष गुण, चरकोक्त भौतिक गुण, भावप्रकाशोक्त भौतिक गुण, सुश्रुतोक्त गुण, वैशेषिकोक्त गुण आणि प्रशस्त पादोक्त गुण. ठीक आहे. हे लिहायचे. विशेष गुण काय किंवा यालाच काय म्हणतात नैसर्गिक किंवा स्वाभाविक गुण. हे काय शब्द. चरकोक्त भौतिक गुण काय अप्रतिघात. हे काय अप्रतिघात. माझ्या हिशोबानं आपण स्टार्टिंग हे केली म्हणून हे टॉपिक तुम्हाला समजला नाही की चरकोक्त भौतिक गुण काय. हे थोडंसं नोट्समध्ये इथं दिलेलं आहे पंचमहाभूताचे भौतिक गुण. आपण एक काम करू, हे भौतिक गुण बघून घेऊ म्हणजे तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये हे होईल. ठीक आहे. मी ह्या टॉपिक घेतला आणि मी डायरेक्ट याच्यावर आलो. आपलं लिहिताना मी इकडं हे लिहिलेलं आहे. ठीक आहे. ते थोडंसं माझ्या लक्षातून सुटलं. ते पंचमहाभूताचे भौतिक गुण तर काय ते पृथ्वीचा खरत्व, जलाचा द्रवत्व, वायूचा चलत्व, अग्नीचा उष्णत्व आणि आकाशाचा अप्रतिघातत्व म्हणजे अडथळा न येणे. हे काय तर हे भौतिक गुण येतं. यांनाच काय म्हणतात दृष्टलिंग किंवा लक्षण म्हणतात, दृष्ट लक्षण म्हणतात. ठीक आहे. नंतर कारण यांचे ज्ञान केवळ स्पर्शनेंद्रियांनाच होते. याचे ज्ञान कोणाला होते, जे स्पर्शनेंद्रिय त्यांनाच होते. आकाश महाभूताचे अप्रतिघातत्व हे लक्षण सुद्धा स्पर्शनेंद्रियाद्वारा जाणवते. ठीक आहे. कारण स्पर्शनेंद्रियाद्वारा स्पर्शाचे ज्ञान होण्यासोबतच त्याचा अभावाने सुद्धा आपल्याला त्याचे ज्ञान होते. ठीक आहे. तर पंचमहाभूत कोणते तर आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. चरकमतानुसार भौतिक गुण काय तर अप्रतिघातत्व, चलत्व, उष्णत्व, द्रवत्व आणि खरत्व. भावप्रकाशत्व भौतिक गुण काय तर आकाशचा लघु आहे, वायूचा वृक्ष आहे, तेजचा तीक्ष्ण आहे, आपचा स्निग्ध आहे आणि पृथ्वीचा गुरु आहे. आणि नैसर्गिक गुण किंवा विशेष गुण काय तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. ठीक आहे. तर हे आपल्याला प्रत्येक महाभूताचे जे गुण येतं त्याच्यात टाकायचं की काय आकाश महाभूताचे गुण काय तर विशेष गुण काय तर शब्द, चरकोक्त भौतिक गुण. सेम इथं चेंज होईल. इथं काय होईल, इथं आकाश आहे तिथं शब्द आलं, इथं दुसरं असलं तर इथं समजा वायू असलं तर इथं स्पर्श येईल. सेम तसं चेंज होईल. नंतर चरकोक्त भौतिक गुणमध्ये इथं अप्रतिघात आलं तर सेम तिथं अप्रतिघातत्व, नंतर हे गुण येतं चलत्व, उष्णत्व, द्रवत्व, खरत्व. ठीक आहे. हे भावप्रकाशत्व गुण येतं. ठीक आहे. तर हे पॅटर्न लक्षात ठेवलं तुम्ही तर हेच आपल्याला इथं लिहायचं, या पॉईंटमध्ये लिहायचं. ठीक आहे. नंतर इथे सुश्रुत कोणते येते, आपण जे सत्व रजतम बघितलं होतं, सत्व रजतम महागुण संबंध बघितला होता पंचमहाभूतमध्ये, ते इथं लिहायचं. ते सुश्रुताच्या नुसार आहे. ठीक आहे. वैशेषिक गुणमध्ये काय ते निष्क्रमण आणि प्रवेशन. वैशेषिकमध्ये काय ते निष्क्रमण आणि प्रवेशन. तर हे वैशेषिक फक्त लक्षात ठेवायचं काय निष्क्रमण आणि प्रवेशन. नंतर प्रशस्त पादोक्त गुणमध्ये 6 येतात. प्रशस्त पादोक्त गुण 6 येतात. शब्द, संख्या, परिणाम, पृथक, संयोग आणि विभाग. शब्द, संख्या, परिणाम, पृथक, संयोग आणि विभाग. ठीक आहे. तर हे पाठ करा. हे प्रशस्त पादोक्त गुण तुम्हाला पाठ करावं लागते. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक पॅटर्न तर लक्षात येते की आकाश महाभूताचे गुण. तुम्हाला समजा या टॉपिकमध्ये तुम्हाला
प्रशस्त पादकत्व आणि वैशिष्ट्य गुण आठवले जरी नाही तरी तुम्ही एवढे 4 तर देऊ शकता, एवढे 4 तर लिहू शकता. म्हणजे तुम्हाला पॉईंटमध्ये ज्याला व्यवस्थित पाठ आलं ते हे लिहू शकतं. ज्यांना समजा वाचलेलं नसलं, ज्यांना समजा वेळेवर आठवलं नाही, तुम्ही कमीत कमी 4 तर लिहू शकता. कारण की हे तर पाठ आहे ना तुमचं. तर पॅटर्न लक्षात घ्या की असं नाही की तुम्ही लिहू नाही शकत की महाभूताला आपण विसरलो हे केलं, पण तुम्ही काही ना काही तर लिहू शकता. नंतर याचं आयुर्वेदात महत्त्व, शेवटचं टॉपिक आयुर्वेदात महत्त्व. तर हे प्रत्येकाचे वेगवेगळे येतात, प्रत्येकाचं पाहून घ्यायचं. तर यात मी जनरल हे इंट्रोडक्शन घेतलं, याच्यात का जास्त डिटेलमध्ये घेतलेलं नाही. ठीक आहे. म्हणजे जास्त अवघड पॉईंट नाही घेतलेले. चरकांनी आकाशात्मक भावात शब्द, श्रोतेंद्रिय, लाघवता, सूक्ष्मता व विवेक हे सर्व शरीरात असतात. विवेक शब्दाचा अर्थ शारीरिक भाव असा होतो. त्यात शिरा, स्नायू, अस्थि इत्यादीचे परस्पर वेगळे असा अर्थ केला आहे. निष्क्रमण म्हणजे निगमन व प्रवेशनाचा अर्थ म्हणजे प्रवेश करणे हे आकाशाचे लक्षण वैशेषिक दर्शनात वर्णित आहे. चरकांनी आकाशाचे दृष्टलिंगात भौतिक रूपात प्रतिघातत्व अडथळा न येणे हे लक्षण सांगितले. सेम तेच महाभूत आपण एक्सप्लेन केले. चरकांनी आकाशाच्या दृष्टलिंगात भौतिक रूपात प्रतिघात शरीरातील दोष, धातू, मल इत्यादी भाव पदार्थांचे सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन निष्क्रमण असणे आवश्यक असते. त्यासाठी शरीरस्थ अवयवात सुशीरता म्हणजे पोकळी असणे आवश्यक असते. शरीरात स्थूल, सूक्ष्म अशा अवकाशयुक्त पोकळ्या असतात, त्यांना स्त्रोतच म्हणतात. ठीक आहे. स्त्रवनांती स्त्रोतसह. ठीक आहे. यांचे बहिर्मुखी व अंतर्मुखी स्त्रोत अशा 2 प्रकारात विभागणी पडते. नंतर शब्दोत्पत्तीसाठी सर्वप्रथम व प्रधान समवायी कारण आकाश महाभूतच आहे. अर्वाचीन विचारानुसार कानाने जे आपल्याला ऐकू येते त्याला शब्द म्हटले आहे. वस्तूत कंप झाल्याशिवाय शब्दोत्पत्ती शक्य नाही. ठीक आहे. तर हे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट येतं, हे उपयोगिता सांगायची आपल्याला. तर LAQ तुम्हाला समजलं. LAQ हे लिहायचं, पण याच्या आधी इंट्रोडक्शन लिहायचं. इंट्रोडक्शनमध्ये तुम्ही हे लिहायचं सर्व. ठीक आहे. याची निरुक्ती, परिभाषा, नैसर्गिक गुण, उत्पत्ती आणि कोणत्या पण द्रव्याची सुरुवात करायच्या आधी हे लिहायचं पहिल्या कोणत्या पण याच्यानुसार, आणि हे लिहायचं. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही ऐका, लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही वेदांत किंवा आयुर्वेद दर्शनानुसार एक्सप्लेन करता तेव्हा हा काढणं जरुरी बरं. हे तुम्ही शब्दात लिहित असला तरी हे एक चार्ट काढून तुम्ही ते महाभूत लिहायचं. हे मी प्रत्येक जागेवर लिहिलेलं नाही कारण की जरुरी नाही, पण हे तुम्हाला पेपरात लिहायला लागते. ठीक आहे. तर ते प्रेझेंट कसं करायचं ते पण लक्षात घ्या. कुठं करायचं, नंतर कन्फ्युजन करतात सर्व, येऊन पण हाताचे मार्क गमावतात. ठीक आहे. नंतर नेक्स्ट महाभूत येते वायू. सेम तेच आहे. वायुत्व या जातीशी आता मी पहिला महाभूत खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केला. आता मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे, तुम्हाला वाचायला लागेल. ठीक आहे. मी बाकी पॅटर्न तुम्हाला समजून सांगितलं. वायुत्व या जातीशी संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला म्हणतात वायू महाभूत बनतात. स्पर्शनेंद्रिय ज्ञान होणाऱ्या गुणाला स्पर्श म्हणतात. स्पर्शाचे आश्रयस्थान त्वचा आहे. हे प्रत्येकाचे स्पेशल पॉईंट येतं, हे लक्षात ठेवावं लागते. ठीक आहे. आणि इझी येतं, काही जास्त हार्ड नाही तर. ठीक आहे. स्पर्शाचे आश्रयस्थान त्वचा आहे. स्पर्श हा प्रामुख्याने 3 प्रकारचा असतो: शीत, उष्ण आणि समशीतोष्ण. वायू महाभूताचा स्पर्श हा अनुष्ण शीत म्हणजे समशीतोष्ण आहे, परंतु अपाकज आहे. पृथ्वी महाभूताचा पाकज आहे, अनुष्णता आहे. ठीक आहे. नंतर उत्पत्ती काय, सांख्यदर्शनानुसार सेम तेच आहे, फक्त इथं वायू महाभूत आहे. आयुर्वेद वेदांत दर्शनानुसार स्पर्श तन्मात्रा आणि नंतर बाकीच्या तन्मात्रेचा एकष्टमांश भाग. ठीक आहे. सूत्रानुसार वायू महाभूत हा रजगुणाच्या आधिक्याने उत्पन्न झाला आहे व त्यात रजगुणाच्या आधिक्य असते. ठीक आहे. नंतर ते वायू महाभूताचे गुण, हे काही विशेष गुण: स्पर्श, भावप्रकाशाचा सुश्रुतोक्त गुण, नंतर वैशेषिक गुण आणि प्रशस्त पादकत्व गुण. किती तर 9 येतं. तर प्रशस्त पादकत्व गुण तुम्हाला सर्वांची पाठ करावे लागतील. ठीक आहे. ते तुम्ही सगळं एका जागेवर लिहून घ्या. याच्यात काय, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, परत्व, विभाग, अपरत्व आणि संस्कार. ठीक आहे. आयुर्वेदातील महत्त्व काय, धातू विवहन अर्थात धातू रचना व धातू वहन आणि शारीरिक चेष्टा ह्या वायवात्मक आहेत. नंतर इथे सुश्रुताने सुद्धा सर्व शरीर स्पंदन अर्थात सर्व शरीरात स्पंदन चालना निर्माण करणारा वायू आहे. अष्टांग हृदयकारकांनी शुद्ध वायू ही प्रकृतीस्थ असून विश्वाची उत्पन्न करते. दूषित वायू अनर्थ घडवून आणण्याचे प्रधान कारण आहे. नंतर सुश्रुताने वायूला भगवान स्वयंभू ईश्वर म्हणून संबोधले आहे. प्राणीमात्रांच्या उत्पत्ती, स्थिती व विनाशाचे कारण आहे. ठीक आहे. नंतर इथे पक्वाशय व गृह प्रदेश याचं स्थान वायू असते, वातदोष असते. सुश्रुताने वायू महाभूताचा रस प्रामुख्याने कषाय व गौणत्वाने तिक्त सांगितलेला आहे. शरीरातील रसादी धातू त्रिदोष, त्रिमल यांच्या क्रियांना तसेच ज्ञानेंद्रियांना, कर्मेंद्रियांना व मन यांच्या कर्मांना प्रेरणा देण्याचे कार्य कोण करतो? शरीरसंचारी पंचवायू करतात. ठीक आहे. वायूचे 5 प्रकार आपण बघितलेले आहेत.
आपण देईच्या क्रियामध्ये बघणार आहोत. वातदोषाचे 5 प्रकार, कफाचे आणि याचे आपले 5 प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे, त्याला पंचवायू म्हणतात. ठीक आहे, म्हणजे प्राणवायू, अपानवायू, व्यान, अपान, समान आणि अजून एक काहीतरी. ठीक आहे, तर ते बघू आपण. नंतर तेज महाभूत. तेज वायू व्याख्या काय? तेजत्व जातीची समवाय संबंधाने राहणारा तेज महाभूत म्हणतात. समवाय संबंधाने उष्ण स्पर्श ज्यात विद्यमान आहे तो तेज होय. म्हणजेच काय? अग्नीत रूप व स्पर्श हे 2 गुण असतात. जो स्पर्शास गरम आहे तो गुण म्हणजे काय? उष्ण गुण. नंतर उत्पत्ती, तेच उत्पत्ती लक्षात ठेवायची. नंतर आयुर्वेदानुसार महत्त्व आहे, सुश्रुतानुसार आहे. नंतर इथे तैत्तिरीय उपनिषद, वायूपासून अग्नी महाभूताची उत्पत्ती झालेली आहे. हे एक्स्ट्रा लक्षात ठेवायचं. जे एक्स्ट्रा पॉईंट येतं ते लक्षात ठेवायचे. बाकी तर जे कॉमन पॉईंट येतं ते तर तुम्हाला काहीच तिथं लक्षातच ठेवायचे. ठीक आहे, तिथं तुम्हाला एकासोबतच सांगितले. नंतर तेच महाभूताचे गुण चर्कोक्त, सुश्रुतोक्त, वैशेषिकोक्त आणि प्रशस्तोपादोक्त किती गुण येतं? 11 गुण येतं. तर हे तुम्हाला MCQ साठी महत्त्व येतं आणि खूप महत्त्वाचं येतं. हे लक्षात ठेवायचे. काय येतं? रूप, स्पर्श, संख्या, परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व आणि द्रवत्व आणि संस्कार. हे काय तर प्रशस्तोपादक 11 गुण येतं. ठीक आहे, आयुर्वेदातील महत्त्व. वैशेषिकांच्या तेजाचे ऊर्ध्वज्वलन कर्म सांगितले आहे. अग्न्यात्मक रूप, दर्शन, नेत्र, प्रकाश, तेज, पक्ती, परिपाक व उष्णत्व हे आहेत. यालाच अग्न्यात्मक अंग किंवा भाव म्हणतात. ठीक आहे, नंतर येते अथर्व वेदात सर्व प्रकारच्या द्रव्यात, जलात, पुरुषात, दगडात, औषधात व वनस्पतींमध्ये अग्नीचे अस्तित्व सांगितले आहे. त्याचे कारण असे की तेजतत्व वर्णाला प्रकाशित करते. सुश्रुत वैशेषिकांनी शरीरस्थ जाठर अग्नीला, पाचक अग्नीला स्वयंभू परमेश्वर व ईश्वराची उपमा दिली आहे. शरीरातील अग्नी शांत झाला की मृत्यू झाला असे समजावे. आयुर्वेदात काय चिकित्साच्या दृष्टिकोनातून सर्व रोगाचे कारण मंदाग्नी सांगितलेलं आहे. काय चा अर्थ सुद्धा अग्नी असा होतो. मंदाग्नीची चिकित्सा अग्निमहाभूत प्रधान द्रव्यांनी केली जाते. औषधी निर्माण प्रक्रियेत अग्नीचे फार महत्त्व आहे, कारण औषधी निर्माणासाठी अग्नीची आवश्यकता असते. नंतर इथे जलमहाभूत. जलवक्त जातीशी समवाय संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला अपमहाभूत म्हणतात. लक्षण काय? स्पर्शनेंद्रियाद्वारा जो गुण कळतो त्याला काय म्हणतात? स्पर्श म्हणतात. स्पर्श 3 प्रकारचा असतो. तीक्ष्ण, शीत, उष्ण आणि अनुष्ण शीत, याला समशीतोष्ण म्हणतात. जलमहाभूताचा शीत स्पर्श आहे व त्याचे ज्ञान त्वचेद्वारा होतं. समवाय संबंधाने शीत स्पर्श त्याला जलतत्व म्हणतात. तर उत्पत्ती काय? सांख्य न्यायदर्शनानुसार प्रकृती पुरुष, त्याच्यापासून महत किंवा बुद्धी, त्याच्यापासून अहंकारापासून सत्व, रजतम, रजतमापासून रस तन्मात्रा, रस तन्मात्रापासून जल महाभूत. ठीक आहे, नंतर आयुर्वेद वेदांत दर्शन रस तन्मात्रेचा अर्धभाग व इतर तन्मात्रेचा एकष्टमांश भाग देऊन जल महाभूताची उत्पत्ती होते. सुश्रुतानुसार काय होते? सत्व व तम गुणाच्या प्राधान्याने जलाची उत्पत्ती झाली आहे. त्यात सत्व व तम गुणाचे आधिक्य आहे. तैत्तिरीय उपनिषद आहे अग्नि महाभूतापासून जल महाभूताची उत्पत्ती झाली आहे. म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी? तैत्तिरीय उपनिषद काय सांगते की बा जो नेक्स्ट महाभूत आहे तो त्याच्या प्रिव्हियस महाभूतापासून उत्पन्न झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर कॉमन सेन्स वाला, जास्त काय अवघड नाही. तैत्तिरीय उपनिषद काय म्हणते तर. ठीक आहे, जल महाभूताचे गुण. ठीक आहे, विशेष गुण काय? रस. चर्कोक्त भौतिक गुण काय? द्रव. भाव प्रकाशात भौतिक गुण काय? स्निग्ध. सुश्रुत गुण काय? सत्व व तम. वैशेषिक गुण काय? रूप, रस आणि स्पर्श. रूप, रस, स्पर्श. ठीक आहे, ते आपण बघितले. शब्द, स्पर्श, नंतर शब्द, स्पर्श, रूप, ते सर्व आपण बघितले. नंतर प्रशस्तोपादक गुण किती? 14 सांगितलेले. ते 14चे नावं तुम्ही 14 नावं जरी नाही लक्षात ठेवली, तुम्ही फक्त आकडा जरी लक्षात ठेवला प्रशस्तोपादक गुण तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, नंतर इथे आयुर्वेदातील महत्त्व. तुम्हाला पॅटर्न समजते ना? हे कसं आहे, आता मी किती जरी समजून सांगितलं तुम्हाला हे लक्षातच ठेवणं आहे. पण तुम्हाला अर्धाचा पॅटर्न मी समजून सांगितलं की तुम्हाला कॉमन, म्हणजे तुम्ही एक पेज तर आरामात तुम्ही 1-1.5 पेज तर तुम्ही आरामात याच्यावर लिहू शकता. ठीक आहे, बाकी एक्सप्लेन करून थोडंसं अजून मोठं गिठं करून आरामात पेजेस जातात तुमचे. ठीक आहे, तर LAQ सफिशियंट आहे डाटा. जास्त काही लोड घेऊ नका तुम्ही. मी जसं सांगतो तसं करा, मार्क व्यवस्थित भेटतील तुम्हाला. पासिंग होते, चांगल्या मार्कानं पासिंग होईल. ठीक आहे, नंतर येते गर्भावस्थेत 3ऱ्या महिन्यात रसनेंद्रिय, शैत्य, शीतता, मार्दव, मृदुता, स्नेह व क्लेदाची उत्पत्ती होते. यालाच काय म्हणतात? अप्यात्मक भाव म्हणतात. शरीरातील घटक द्रव्यांचा विचार केला असता असे दिसून येते की 70% भाग जलद्रव्याचा असतो व विश्वात सुद्धा तेवढाच भाग जलाने व्याप्त आहे. शरीरात
प्राधान्यता जलतत्वाची दिसून येते. शरीर पोषणासाठी सर्वप्रथम अन्नावर संस्कार जलाद्वारे केला जातो. नंतर येते बोधक कफाचा सर्वप्रथम मुखात जलप्रधान तत्वाचा संबंध येतो. शरीरातील चय अपचय क्रिया व उत्सर्जनासाठी जलद्रव्याची नितांत आवश्यकता आहे. आयुर्वेदीय औषधी निर्माणात पंचविध कषाय कल्पनेत स्वरस, क्वाथ, कल्क, हिम, फांट, जल हे द्रव्यच आधारभूत तत्व मानलेले आहे. ठीक आहे. नंतर इथे पृथ्वी महाभूत व्याख्या काय? पृथ्वीतत्व तत्व या जातीची संबंधाने राहणाऱ्या द्रव्याला पृथ्वी महाभूत म्हणतात. नंतर लक्षण काय? ज्या द्रव्यामध्ये गंध हा विशिष्ट गुण आहे त्या द्रव्याला पृथ्वी महाभूत म्हणतात. हे पृथ्वी महाभूताचे लक्षण आहे. पृथ्वीमध्ये गुरुत्व देखील गुण आहे, पण तो जलामध्ये सुद्धा असतो म्हणून तो सामान्य गुण ठरतो. ठीक आहे. तो विशेष गुण नाही ठरत. सांख्य व न्यायदर्शनानुसार काय? प्रकृती प्लस पुरुषपासून महत किंवा बुद्धी, महत्पासून अहंकार, सत्व रजतम, त्याच्यापासून गंधतन मात्र, गंधतन मात्रापासून पृथ्वी महाभूत. वेदांतानुसार गंधतन मात्रेचा अर्धा भाग आणि बाकीच्या इतर तन्मात्रेचा 1/8 भाग मिळून पृथ्वी महाभूताची उत्पत्ती होते. ठीक आहे. नंतर येते सुश्रुतोक्त काय? तमोगुण प्रधान द्रव्य म्हणजे काय? पृथ्वी महाभूत होय. तैतरी उपनिषद काय म्हणते? जल महाभूत असून क्रमशः पृथ्वी महाभूताची उत्पत्ती झालेली आहे. ठीक आहे. तैतरी उपनिषद काय म्हणते की आकाशपासून वायूची, वायूपासून जलाची, जलापासून अग्नीपासून तेजची, आपची आणि आपपासून पृथ्वीची उत्पत्ती झाली. ठीक आहे. पृथ्वी महाभूताचे गुण, विशेष गुण काय? स्वाभाविक, नैसर्गिक किंवा स्वाभाविक काय? गंध. चर्कोक्त भौतिक गुण काय? खरत्व. भावप्रकर्षित भौतिक गुण काय? गुरु. सुश्रुतत्व गुण काय? तम. वैशिष्ट्य गुण काय? रूप, रस, गंध, स्पर्श. हे पण बघितलेले सिक्वेन्स वाईज. नंतर प्रशस्त पादोक्त गुण काय? 14 येतं. 14चे नावं. पाठ झाले तर ठीक, नाही झाले तरी काही महत्त्वाचं नाही, फक्त आकडा लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर इथे आयुर्वेदातील महत्त्व. चरकमध्ये ते गर्भकाळात 3ऱ्या महिन्यात गंध, घ्राण, गौरव, स्थैर्य व मूर्ती हे पृथ्वीयात्मक भाव उत्पन्न होतात. सर्व इंद्रियाचे पृथ्वी महाभूत हे अधिष्ठान आहे. कारण सर्व द्रव्ये पंचमहाभूतात्मक असतात. गुरुगुणात्मक द्रव्ये कफदोष प्रधान असल्याने शरीरात स्थैर्यता, स्थिरता उत्पन्न करतात. कर्म करणारी सर्व द्रव्ये ही पृथ्वी महाभूत प्रधान असतात. शरीराचे वजन कमी झाले असता कृशता, पार्थिव द्रव्याने शरीरातील तत्वांची पूर्ती करून बृहन कर्म करता येते. नासिका व हे घ्राणेंद्रियाचे अधिष्ठान याची उत्पत्ती सुद्धा पृथ्वी महाभूत प्रधान सांगितली आहे. पार्थिव महाभूत प्रधान द्रव्याच्या स्वास्थ्य रक्षणासाठी व व्याधी शमनासाठी उपयोग होतो. हे झाले महाभूताचे. तर आता मी पहिला महाभूत तुम्हाला फास्ट करून सांगितला की थोडासा समजा की कसा पॅटर्न आहे, काय पॅटर्न आहे, आणि बाकी तोच पॅटर्न आहे तर तिच्यात टाईम लावून फायदा नाही. तर व्यवस्थित वाचा, व्यवस्थित रीड करा. नोट्स येतात, नोट्स वाचा, नोट्सच्या PDF काढा. मी प्रत्येक लेक्चरमध्ये सांगते नोट्सच्या PDF काढा, प्रिपेअर करा. प्रिपेअर करता तर व्यवस्थित प्रिपेअर करा. त्याला रिपीटेडली रिव्हिजन द्या. ठीक आहे. जे लास्ट टॉपिक वाचला त्याचे पण रिव्हिजन द्या. जे टॉपिक तुम्ही प्रिपेअर करा, ज्याचे व्हिडिओ बघितले, व्हिडिओ कशासाठी? फक्त नोट्समध्ये कुठं काय आहे त्याचं तुम्ही कसं आउटपुट घेऊ शकता ते येतं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एवढे सर्व पेज येतं, एवढे मी 5 महाभूत लिहिले, पण तुम्ही लक्षात ठेवायसाठी काय येतं? मी जे पॉईंट लक्षात जे पॉईंट जी ट्रिक तुम्हाला सांगितली त्यामध्ये तुम्हाला काय फक्त आयुर्वेदातील महत्त्व लक्षात ठेवायचं आणि ते लक्षण लक्षात ठेवायचं. लक्षण जर का तुम्ही व्यवस्थित वाचलं, तुम्ही 5 जर का व्यवस्थित प्रिपेअर केले, व्यवस्थित जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक पॅटर्न लक्षात येते. ठीक आहे. एकदम इझी आहे. नंतर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काळ नंतर आपण बाकीचे हे बघू, द्रव्य बघू. आपण काय बघितले? 9 द्रव्य आहेत आपले. द्रव्य विज्ञानमध्ये किती द्रव्य येतात? 9 येतात. याच्यात येतात 5 येतं मूर्त, 5 येतं मूर्त आणि 4 येतं अमूर्त. ठीक आहे. अमूर्तमध्ये काय येतं? आपले आकाश येते, नंतर आपलं काल येते, दिशा येते आणि हे येते मन येते. ठीक, सॉरी, हे बघ 9 द्रव्य सांगितले. त्याच्यातलं आपण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश घेतलं. आता राज्यातले आत्मा, मन, काल आणि दिशा हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. चालते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.